नमस्कार, मी जयश्री आणि फूडी जयश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। उपवासाला तेच साबुदाण्याची खिचडी वडे खाऊन कंटाळा आला असेल, पण आज मी तुमच्याबरोबर अशी टेस्टी आणि कुरकुरीत रेसिपी बनवणार आहे आणि त्याचबरोबर बनवायला सोपी आणि झटपट सुद्धा बनते। तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी साबुदाणा 4 तासापूर्वी भिजत ठेवला होता। तुम्ही रात्रभर सुद्धा भिजू घालू शकता, पण रात्री जर तुम्ही भिजवायला विसरला असाल तर 4 तासांमध्ये हा साबुदाणा खूप छान भिजून तयार होतो। सर्वात आधी हा भिजवलेला साबुदाणा आपण मोकळा करून घेऊया। या साबुदाण्याचं मोजमाप जर सांगायला गेलं तर हा वाटीभर साबुदाणा भिजत घातला होता। आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे घालायचे। इथे मी उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेत। याच्यामध्ये कुठल्याही गाठी नाही आहेत। त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यानंतर 4 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते आणि 1 चमचा जिरे पावडर। आता लगेचच आपण हे छान मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर किंवा दुसरी कुठली गोष्ट चालत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि जिरे पावडरच्या जागी अख्खे जिरे सुद्धा वापरले तरी सुद्धा चालेल। आता हा साबुदाणा छान मिक्स करून झालेला आहे आणि कधीही हा साबुदाणा मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचा आहे, जास्त दाबून किंवा मळून घ्यायचं नाहीये, फक्त त्याला एक अशी बाइंडिंग आली पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की या रेसिपीला अजून तुम्ही नाव कसं दिलं नाही, तर या रेसिपीचं नाव मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे। हाताला तेल लावून या साबुदाण्याचा थोडासा पोर्शन हातात घ्यायचा आहे आणि तो वळायचा आहे, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। ना याला जास्त पातळ करायचं आहे ना याला जास्त जाड ठेवायचं आहे, अगदी मध्यम आकाराचे हे वडे तयार करायचे आणि याला अजिबात दाब द्यायचा नाही आहे, अगदी हलक्या हाताने वळायचं आहे। तुम्ही पाहू शकता। सर्व साबुदाण्याला याच पद्धतीचा शेप देऊन तयार करूया। आणि हो, तुम्हाला जर या रेसिपीला दुसरं कुठलं नाव सुचवायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुचवू शकता। सर्व साबुदाण्याला शेप देऊन तयार आहे। दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल छान गरम झालंय। आता सर्व साबुदाण्याचे बनवलेले शेप आपण यामध्ये एक एक करून घालूया। तेल छान गरम झालंय। साबुदाण्याचा शेप टाकलेला आपण अगदी सहजपणे वर येतोय। आता सर्व शेप या तेलामध्ये तळून घेऊया। सर्व शेप तेलामध्ये टाकून झाल्यानंतर लगेचच याला कधीही हलवायचं नाहीये, नाहीतर ते फुटले जातील। 1-2 मिनिटं वेट करायचंय। त्यानंतर हलकीशी त्याच्यावर एक कडक अशी कोटिंग येते, त्यानंतर अशा काट्याच्या चमचाने ते हलवायचंय। तुम्ही पाहू शकता एकही शेप मोडला नाहीये किंवा चिकटला नाहीये। आता याला छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याला छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि हे छान कुरकुरीत आणि कडक सुद्धा झालेत। आता लगेचच आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। चला तर मग सर्व शेप काढून तयार आहेत। आता लगेचच आपण यामध्ये दुसरी बॅच सुद्धा टाकून घेऊया। चला तर मग तयार आहेत आपले कुरकुरीत आणि क्रिस्पी शेप्स। तुम्ही याला असंच खाऊ शकता किंवा टोमॅटो केचप किंवा दह्याबरोबर सुद्धा हे खूप छान लागतात। आता सगळ्यात शेवटी याला नाव काय ठेवायचं, तर मी याला साबुदाण्याचे फिंगर चिप्स म्हणते। तुम्ही याला काय म्हणाल ते मला कमेंटमधून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता हे फिंगर चिप्स तुम्हाला फोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की हे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत बनलेत ते। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बाहेरची परत खूप कुरकुरीत आहे, क्रिस्पी आहे आणि आतून खूप सॉफ्ट आहे। त्यानंतर मी दुसरी सुद्धा चिप्स दाखवते। तुम्ही पाहू शकता हे तर खूप क्रिस्पी बनले
चला तर मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर.